न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महापुरुषांच्या साक्षीने समाजकार्याचा गौरव चंदू चव्हाण व विनोद नाठेंचा जाहीर सत्कार। आज नाशिक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण आणि समाजसेवक विनोद नाठे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। भारतीय सैन्यात कार्यरत असताना चंदू चव्हाण यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळवून देण्यासाठी समाजसेवक विनोद नाठे यांनी अहोरात्र संघर्ष केला। या लढ्याला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आज भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद नाठे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना विनोद नाठे म्हणाले, समाजासाठी प्रामाणिक काम करत असताना महापुरुषांच्या साक्षीने मिळणारा सन्मान अधिक ताकद देणारा ठरतो। जवान चंदू चव्हाण यांचं आपण नेहमीच पाहत आला, त्यांची पण लढाई न्यायासाठी आणि त्यांचा जो अन्याय झाला त्या अन्यायामध्ये आम्ही जे त्याच्या मदतीला धावून गेलो आणि त्याला इथं आम्ही मदत केली, तर सगळ्या याचा कामाचा आढावा म्हणून याची पावती म्हणून आज या छत्रपती क्रिकेट क्लब त्यांच्या वतीने नाशिकला जो सत्कार करण्यात आला, सगळ्यात पहिलं मी त्यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी आभार मानतो की जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतोय, समाजामध्ये चांगला वागतोय, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय, न्यायासाठी लढतोय, त्यावेळेस जेव्हा आपण अशा महापुरुषांच्या साक्षीनं आपण जेव्हा त्यांचा समारंभ करतो, त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप टाकतो, ती खरं तर एक त्यांच्यासाठी अजून एक जबाबदारी असते की अजून आम्हाला चांगलं काम करायला, अजून आम्हाला जबाबदार व्हायचं आहे, अजून आम्हाला काम वाढवायचं आहे। असंच मी तुमच्या सर्वांचे परत एकदा मी आभार मानतो। जय जवान, जय किसान, जय भारत। यावेळी चंदू चव्हाण यांनी भविष्यात करिअर अकॅडमी सुरू करण्याची इच्छा व्यक्त करत तरुणांना योग्य मार्गदर्शन देण्याचा संकल्प व्यक्त केला। वंदे मातरम। आज छत्रपती क्रिकेट क्लब यांनी आमचा जो सत्कार केला आहे, हा सत्कार आम्ही जसा नाटे सरांना तुम्ही सर्वजण ओळखतच असणार, भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक आहेत, स्वतः शेतकऱ्यांसाठी कायम झुजत राहता आणि शेतकरीचाच मुलगा मी जवान ज्याने देशाची रक्षा केली, सर्वांना माझ्याविषयी माहिती आहे। पण नाटे सर होते आणि वकील साहेब प्रतीक ताजनपुरे ॲडव्होकेट यांच्या माध्यमाने नाटे सरांनी त्यांच्याशी माझ्याविषयी सर्व माहिती सांगितली आणि वकिलांनी फ्रीमध्ये माझी केस लढली। आज माझी तारीख होती आणि तारीख निमित्ताने मी आलेलो होतो आणि त्या निमित्ताने माझा आज सत्कार देखील झाला। हा नाटे सरांचा सत्कार करावा तेवढा कमीच आहे। अशा पद्धतीने सामाजिक माध्यमामध्ये चांगले कामं करणारे बी लोक आहेत। या पद्धतीने क्रिकेट टीमचे जे सर्वजण इथं काम करतात, सामाजिक क्षेत्रामध्ये जे कामं करतात त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही त्यांना पुष्पार्पण केलं। तर अशा प्रेरणाने आम्ही परत अजून ताकदीने लढू, हेच तुमच्यापाशी मी व्यथित माझी जीवन कथा चालूच राहणार आहे। आणि मी जे तुम्हाला सांगतोय माझ्या पद्धतीने जेवढं माझ्याने बोलता येतंय, एवढं काही चुकलं असेल तर क्षमा असावी, कारण की आम्ही फौजी माणसं असतात, आम्हाला एवढं बोलता येत नाही, तशा पद्धतीने आम्ही बोलतोय। तुम्ही बघताय की क्रिकेट मी आता अकॅडमी सुरू केली। कार्यक्रमात सागर वाकळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमात सागर वाकळे, दत्ता भगत, दीपक पवार, विवेक ठाकरे, गणेश घोले, मुकेश नागरे, भाऊसाहेब वराडे, वनेश पटेकर, संतोष मुळे आदी मान्यवर उपस्थित होते। चंदूजी चव्हाण हे आपले भारताचे सैन्य होते नाही आहे, मी असंच म्हणल, कारण की त्यांनी काही बंडतर्फ केलेलं नाही। ते एक त्यांची ड्युटी म्हणून आपल्या भारतासाठी, म्हणजे ते काही चुकून पाकिस्तानात गेले नाही, ते खऱ्या लढाईसाठीच गेलेले ते तिथं असं म्हणत। आणि आपल्या भारत सरकारने त्यांच्यावर जो अन्याय केलेला आहे त्यांना न्याय मिळवून द्यायचं फक्त काम केलं असेल तर ते आपले विनोदजी नाटे सरांनी, कारण की ते 90 दिवस त्यांनी जेल काढलं। म्हणजे अशी परिस्थिती बघून म्हणजे असं कोणाला वाटणार नाही की आपण सैन्यात जावा किंवा कुठे जावा। चंदूजी चव्हाण यांचे मी कंटिन्यू लाईव्ह बघायचो आणि ते आमचे मित्र पण आहे जुने। मग त्यांना आम्ही आग्रह केला तर तुम्ही आमच्या नाशिकला या, आपण तिथे आम्ही क्रिकेट क्लब आहे आमचं, छत्रपती क्रिकेट क्लब हे असं आमचं नाव आहे आणि आम्ही त्या ग्राउंडवर नेहमी क्रिकेट खेळतो। तर ते मला बोलले की आम्हाला अकॅडमी चालू करायची, एक वर्दी गेली तरी काही हरकत नाही, पण मी लाखो वर्दी सगळ्यांना देईल असं त्यांचं संकल्प होता। त्यांना मी बोललो तुम्ही नक्की नाशिकला या, आपण काही ते तोडगा करू आणि आम्ही त्याच्यात मार्ग काढू, तो काही विषय नाही। पण आमच्या विनंतीला मान देऊन चंदूजी चव्हाण आणि श्री विनोदजी नाटे सर
हे आज आले, यांचं मी खूप मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.